ज्ञेयम यतत् प्रवक्ष्यामि यज्ञातम यततोन्यथा यज्ञात्वाम मृतमश्नुते अनादिमत परम ब्रह्म न तन्ना सदुच्यते. या श्लोकामध्ये अध्याय 13वा 12वा श्लोक, या श्लोकाची परिणिती एका श्लोकावर नाही. का? याचं कारण आहे, भगवद्गीतेमध्ये अनेक सूत्र आहेत, 700 सूत्र आहेत आणि 700 मंत्र आहेत. विचार करा या गोष्टीचा पाठीमागं जाऊन. 700 सूत्र आहेत म्हणजे 700 श्लोक हे 700 सूत्र आहेत, सूत्रबद्ध आहे ते भगवद्गीता. आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे 700 मंत्र आहेत. असा एकमेवाद्वितीय ग्रंथ ज्याला आपण म्हणतो की सूत्र आणि मंत्र एकत्र येणं, ज्याला सूत्रम सूत्र विदू विदू असं म्हटलं जातं, की अतिशय कमी शब्दामध्ये जी गोष्ट व्यापक ती आहे ती सांगितली जाते, त्याला सूत्र म्हटलं जातं हे व्याकरणाच्या आधारानं. आणि मंत्र कशाला म्हटलं जातो? जो सिद्ध आहे आणि ज्याच्या उच्चारणाने सिद्धी प्राप्त होते त्याला मंत्र म्हटलं जातं. ध्यानात घ्या, हे दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. जर अन्वय अर्थानं जर भगवद्गीता बघायला लागला तर त्याच्यासारखा आनंद मिळत नाही आपल्याला. एखादा श्लोक आणि त्याचा अर्थ मराठीमध्ये वाचनापेक्षा त्याचा अन्वय अर्थ करून जर आपल्याला कळायला लागला श्लोक, तर त्याच्या इतका आनंद कुठं नाही. म्हणजे अगदी आद्य शंकराचार्यांनी भगवद्गीतेवर भाष्य केलं. ते भाष्य करताना अनेक ठिकाणी अनेक श्लोकांच्या मध्ये इतकी सुंदरता त्याच्यामध्ये आणलेली आहे की त्याला मग सूत्र का म्हणायचं, त्याला मंत्र का म्हणायचं, एखाद्या मंत्रानं काय होतं. म्हणजे गायत्री मंत्र हा पहाटेच्या प्रहरी म्हटला जातो. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्, हा गायत्री मंत्र म्हटला जातो. आणि त्या मंत्रामध्ये जी इष्टता आहे त्याच्या पलीकडली इष्टता, त्याच्याही पेक्षा अधिक पटीन असणारी इष्टता ही आपल्याला भगवद्गीतेमध्ये. म्हणून हा श्लोक 12वा आहे, पण याची रचना, याची सुरुवात 12व्या श्लोकामध्ये नाही आहे. फक्त पाठीमागं जावं लागेल, ते 7व्या श्लोकापासून जावं लागेल. लक्षात घ्या, याला अध्यारूत विषय मांडणे असं म्हणतात. काही विषय भगवद्गीतेमध्ये सहज निसर्गता चालत आलेले आहेत, काही विषय पुढं मांडायचे आहेत आणि आधी त्या श्लोकामध्ये प्रस्तावना केलेली आहे. तर काही विषयांच्या मध्ये विषय मांडून झालाय आणि आता पुढे असं तुला केलं पाहिजे असं सांगितलेलं आहे. म्हणून भगवद्गीतेचा मूळ सर्व विचार जर केला तर आपल्या एक ध्यानात येईल, अध्याय क्रमांक 2 श्लोक नंबर 10 इथपर्यंत जर तुम्ही भगवद्गीता सगळी बघितली तर ती तर्कावर चालणारी आहे. ते सगळं तर्कज्ञान आहे. असं केलं तर, असं झालं तर, मी त्यांना मारण्यापेक्षा मी मेलो तर बरं, सगळी तर्कता. इथं तर्क आहे, नुसता तर्क मांडत दिली. पण अध्याय क्रमांक 2 11व्या श्लोकापासून तिथनं पुढं तर्क नाही, तिथून पुढं तत्वज्ञान आहे. म्हणजे लक्षात आलं काय बघा तुमच्या, की अध्याय क्रमांक 2 10व्या श्लोकापर्यंत तर्कबुद्धी येते आणि 11व्या श्लोकापासून दुसऱ्या अध्यायाच्या तत्वबुद्धी येते, ती शेवटच्या श्लोकापर्यंत. अगदी यत्र योगेश्वर कृष्णेत्र पार्थ हे तत्वच आहे. धनुर्धरा तत्रशी विजय भूत्री ध्रुवाणीतिर मत्रिम इथपर्यंत सगळं तत्व आहे. मग हे तत्व कुणाविषयीच आहे? आम्हाला वाटतं भगवद्गीता अर्जुनासाठी आहे म्हणून आमचा काय संबंध नाही. पण भगवद्गीता ही ज्यानं आपली मांडली त्याच्यासाठी आहे. भगवद्गीता कुणाची? ज्यानं आपली मांडली त्याची. जो भगवद्गीता आत्मसात करतो त्याला भगवद्गीतेचा अन्वय अर्थच नाही तर सहज उमगता प्राप्त होते. एकंदरीत एक विषय सांगतो आणि मग पुढे येतोय माझ्याकडं विषयाकडं, की विनोबा यांना भगवद्गीतेवरची प्रवचनं त्यांनी कैद्यांना सांगितली. आता तो धामधुमीचा काळ, त्यांना कैदी म्हणून ठेवलेलं होतं आणि कैद्यांना त्यांनी भगवद्गीता सांगितली. त्यांची काहीतरी जी शिक्षा आहे ती भोगून झाली आणि भोगून झाल्यानंतर
जेलरनी त्यांना बोलवलं की बाबा तुम्ही आता तुम्हाला काय आहे सोडण्यात येत आहे. तर ते सगळे कैदी रडायला लागले पाठीमागं. ते सगळे सोडायला दरवाजापर्यंत आले. आणि दुसरी एक चमत्कारिक घटना तिथं घडली. मी पुराणातलं सांगत नाही, आत्ताचं सांगतोय, अगदी अलीकडलं. त्या कैद्यांना त्या जेलरनी मागं ढकलायला चालू केलं. ते कैदी म्हणायला लागले की आम्ही इथं काम करतोय त्याचा मोबदला आम्हाला मिळतोय, म्हणजे पैसे मिळतात, रोजगार मिळतोय. त्या रोजगारातले 2-2 आणे तुम्ही आमच्या विनोबांच्या इकडं द्या, आमच्या गुरुरायांच्याकडे द्या. 2-2 आणे कशासाठी? तर बाहेर गेल्यानंतर विनोबांचं भगवद्गीतेवर भाष्य असणारे एक पुस्तक प्रकाशित होणार आहे आणि त्या पुस्तकाची किंमत 1 आणा आहे. मग जेलर म्हटला 1 आणा देऊया ना, तुमच्या मिळकतीतील 1 आणा त्यांच्याकडे सुपूर्द मी आता करतो, तुम्ही जा. त्यांनी म्हणले नाही, 2 आणे. 1 आणा हा त्या पुस्तकाच्यासाठी असेल आणि दुसरा आणा आमची गुरुदक्षिणा असेल. म्हणजे पुस्तक खपण्यापूर्वी पुस्तकाला भगवद्गीतेवरच्या भाष्याला गुरुदक्षिणा आधी मिळाली. हे सगळ्यात मोठं महत्व आहे. म्हणून ते मंत्र आहेत. काही जण श्लोक म्हणून बघतात, श्लोक म्हणून कळतात त्यांना. काही जण तत्वज्ञान म्हणून बघतात, त्यांना तत्वज्ञान म्हणून कळतं. काही उपासक आहेत ते उपासना म्हणून बघतात, त्यांना उपासत्व भाव निर्माण होतो. काही भक्त म्हणून भजतात, भक्तीनं त्यांना प्राप्त होतात. पण काही जण शुद्धतेनं भगवंताच्या मुखातून अर्जुनापर्यंत पोहोचलेले आणि आम्ही अर्जुन आहोत म्हणून आमची सुमती हा शब्द आहे, या मतीनं मी तुझं तत्वज्ञान आणि तुझे मंत्र मी ग्रहण करत आहे, त्याच्यासाठी हा विषय कोणासाठी कळला? म्हणून ज्ञेय एक त्रिपुटी हा विषय शास्त्रामध्ये मांडलेला आहे. ज्ञाता ज्ञान, ज्ञेय, भोक्ता भोग, भोग्य, कर्ता क्रिया कर्म, या त्रिपुटी आहे. 3 गोष्टी एकत्र येतात, एकमेकाला बाजूला केलं तर दोन्हींना महत्व राहत नाही. याला त्रिपुटी म्हणतात. सामान्य बघतोय आपण, लक्षात घ्या. का असं नाही? मला वाटतं आता बऱ्यापैकी आपण सगळे शेतकरीच आहोत आणि तुम्हाला माहिती आहे की आपण शेतामध्ये आता ऊस लागण करतो. या दिवसामध्ये ऊस लागण चालू असते, काहींची झालेली असते, बरोबर. ऊस लागण करण्यासाठी जे बियाणं वापरतो ते आपल्यातलंच वापरतो किंवा शेजारच्याचं, किंवा चांगलं असेल ते, त्याला आता फाउंडेशन बियाणं वगैरे वगैरे, आधुनिक शेतीची प्रक्रिया. आता ऊस लागण करण्यासाठी ऊस चांगला बघावा का ऊसाला डोळे चांगले आहेत ते बघावेत? डोळे चांगले आहेत ते बघावेत, बरोबर आहे. आणि साखर काढण्यासाठी ऊस चांगला बघावा का डोळे बघावेत? प्रश्न साधा आहे माझा, अगदी कळते का बघा. म्हणजे ज्या ऊसाला डोळा नाही त्याची साखर निघते, त्याचा गुळ निघतो. पण ज्या ऊसाला डोळा नाही तो ऊस शेतामध्ये चालत नाही. तो का चालत नाही? त्याच्याकडे जे अंगभूत आहे, जे मला पाहिजे ते नाही, तेच तिथलं गायब झाले. म्हणजे पाला ऊसाच्या तुम्ही जर लावणीचे ऊस तोडायला गेला तर ते म्हणतात की खुरपं मारू नका. म्हणजे खुरपं म्हणजे उभं खुरपं मारू नका असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे त्या पाल्यावर उभं खुरपं मारलं त्याचा डोळा एखादा निघून जाईल आणि एक डोळा गेला तर दोन्हीकडल्या पेरानं एक हातभर कांडी रिकामी होईल. आणि तेवढी कांडी रिकामी राहिली तर शेतात तेवढी जागा रिकामी पडणार. ती किती? 3 वर्षासाठी. आणि एखादा सुशिक्षित शेतकरी असला तर 5 वर्षासाठी. लक्षात घ्या. नावं मी ठेवत नाही, कुणाला सांगतो फक्त. कशाला उगाच काढायचं, असू दे तिकडे, असे काही शेतकरी असतात. ते तितके दिवस राहते, म्हणजे 5 वर्षापर्यंत, काहींचं 3 वर्षापर्यंत ती जागा रिकामी राहते. ती जागा भरून काढण्याचं सामर्थ्य त्या डोळ्यात असतं. जागा भरून काढण्याचं सामर्थ्य फक्त डोळ्यात असतं, त्या कांडीत नसतं. म्हणजे ऊसाला डोळा गरजेचं आहे. हा शेतामध्ये नवनिर्मितीसाठी, नवीन ऊस येण्यासाठी. आणि ऊसाला डोळा नसला तरी चालतो, तो चिपाड होण्यासाठी, साखर निर्माण होण्यासाठी. आमच्याकडं बिन डोळ्याची माणसं जास्त आहेत. आता जास्त बोलत नाही त्याच्यावर,
लक्षात घ्या, हे अध्यात्मामध्ये फार या गोष्टी बारकाईने बघायला पाहिजेत. का बारकाईने बघायला पाहिजेत? अरे ज्ञानरूपी डोळा तुझ्याजवळ नसेल तर चिपाडच आहे ते इतरांच्या सारखं आहे, काय उपयोग नाही त्याचा. मग त्याच्यातला एखादा तर्कच ज्ञानी उठेल आणि असा म्हणेल की काय होते त्याला, गुळ तर निघतोय ना. अरे गुळ निघतोय पण स्वतःच्या निर्मितीचा आनंद नाही, नवनिर्मितीचा आनंद नाही. आणि परमार्थामध्ये ज्या वेळा स्वनिर्मित आनंद हा तयार होतो किंवा ती तयार करण्याची वृत्ती तयार होते, त्या गोष्टीचं नाव आहे ज्ञान. मग इथं ज्ञेय एक शब्द सुंदर वापरलाय. तरी ज्ञेय ऐसे म्हणावे वस्तु ते येण्याची कारणे, जे ज्ञाने वाचूने कवणे उपाय नये. हे उपायच नाही, ज्ञेय हे ज्ञानाशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. साधारणतः आपल्याला माहिती आहे की मडकं आहे मातीचं, जाणणारा आहे त्याला माती सहित तो जाणतो त्याला, आणि त्याचा आकारही जाणतो. ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय एकत्र आहे असल्यानंतर या सगळ्या गोष्टी सहज होतात. त्याच ठिकाणी पितळेचं असेल तरीही कळतं की बाबा हे पितळेचं आहे, घागर आहे का हंडा आहे का तांब्या आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं मिळतात, कळतात. मग आता हे ज्ञेय तुला कळण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे, आता पाठीमागं जायचं अध्यारोत. म्हणून मी प्रत्येक वेळा असं सांगत असतो, व्याकरण शुद्धता आपल्याजवळ आल्याशिवाय शब्दांचे अर्थ कळत नाहीत. दुसरी गोष्ट, पाठांतर करून शब्दज्ञानी होईल पण अर्थज्ञानी होईल याची शाश्वती देता येत नाही. अर्थज्ञानी असेल तर अनुभवज्ञानी असेल याची शाश्वती नाही. कारण अनुभवज्ञानी कुणाला म्हणायचं? जो वाचतो, जो सांगतो तसंच वागतो. लक्षात घ्या, तसंच जो वागतो त्याला अनुभवज्ञानी म्हणायचं. दुसऱ्याचं ऐकून सांगून नाही, पाठ करून नाही, जे ऐकलंय जे सांगितलंय ते स्वतः मी आचरणात आणण्यासाठी प्रयत्न करतो, अनुभवज्ञानी. म्हणून ज्ञेय ज्ञाना वाचून नाही. आता हा विषय इथं ज्ञेयाचा नुसता नाही, इथं पाठीमागे जायचं. आता अमानितो, अदंबितो, अहिंसा, क्षांतिरार्जवम, आचार्योपा, सनम शौचम, स्थैर्य, मात्म, निग्रह, इंद्रियार्थेषु वैराग्य, मन, अंकार एवच, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख, दोषाणु दर्शनम. एकूण 18 सांगितली मी. काय लक्षात राहील ते बघा. ही 18 लक्षणं आहेत ज्ञानाची. 18 लक्षणं ज्ञानाची आहेत. आता ज्ञेय तसं सहज कळत नाही, लक्षात घ्या. उठला आणि ज्ञेय समजून घ्यायला गेला नाही कळत. ही ज्ञानाची आधी 18 लक्षणं स्वतः जवळ असावी लागतात. मंडळी, स्वतःजवळ ज्ञानाची 18 लक्षणं असावीच लागतात. च हा शब्द वापरतोय मुद्दा मी, नाहीतर नाही. अमानित्व न मानित्वम इथे अमानित्वम, नाही तत्पुरुष समास आहे. मानित्व असताच का माने, हे 18च्या 18 मी सांगणार नाही, लक्षात घ्या. कारण तो विषय अखंड वेगळा आहे. फक्त माझ्या या विषयापुरतं इथं काय गरजेचं आहे तेवढं मी सांगतोय आपल्याला. मन अंकार ये वच, च म्हणजे आणि, मग पाठीमागे जायचं आणि च प्रत्येक ठिकाणी गेलं. अमानित्व च, अदंबत्व च, अहिंसा च, शांती च, आचार्य उपासना च. ह्या प्रत्येक ठिकाणी च च च च घालत जायचं. त्याला व्याकरणाच्या भाषेमध्ये एकापेक्षा एक वेगळा, त्याला द्वंद्व समास असं म्हणतात. एकाहून एक वेगळा. अमानत्व, अदंबत्व, एकाहून एक वेगळा. या 18 लक्षणाने तो युक्त पाहिजे. 18 लक्षणाने युक्त पाहिजे. मग त्याला आपण ज्ञानी असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? ज्ञानी. तो जो ज्ञानी आहे त्याला कळतं ज्ञेय. कारण ते अज्ञानगा असा माऊलींनी एक शब्द वापरलाय. म्हणजे याच्या पूर्वीचा जो श्लोक आहे त्याचं भाष्य करताना माऊलींनी 249 ओव्या घातलेल्या आहेत. 249 ओव्या आहेत. त्या प्रत्येकामध्ये सांगितले ते अज्ञानगा. याच्या विरुद्ध जे आहे ते अज्ञानगा. अमानत्वाच्या विरुद्ध आहे ते अज्ञानगा. अदंभाच्या विरुद्ध आहे ते अज्ञानगा. आचार्य उपासनाच्या विरुद्ध आहे ते अज्ञानगा.
कळलं काय बघा, हे प्रत्येक ठिकाणी. मग आता या सर्व गोष्टी बघायला लागल्या तर त्याच्यामध्ये शास्त्रामध्ये आणखी काही ज्ञान भूमिका या शब्दानं वापरलेली काही गोष्टी आहेत. ज्ञान भूमिका, ज्ञान भूमिका हा एक विषय आहे. त्याच्यामध्ये कोणता विषय आहे ज्ञान भूमिकेचा? त्या 7 प्रकारानं सांगितलेल्या आहेत. त्या सहजगत्या उपासनेनं प्राप्त करता येतात. ही 18 लक्षणं आहेत. 18 लक्षणाच्या विरुद्ध जो वागतो त्याला अज्ञान असं नाव आहे. आणि आता याच्या सोबतीनं जो जातो ज्ञेयापर्यंत, त्या ज्ञेयापर्यंत जाण्यासाठी भूमिकेची आवड म्हणजेच त्या 7 भूमिका: शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, पदार्थ भाविनी, तुर्यगा. 7 भूमिकेतून जावं लागतं आपल्याला. या 7 भूमिका, ज्ञान भूमिका जर आपल्या जवळ असतील तर ज्ञेय कळेल. मी एकच शब्द सांगालो हे फक्त, तर ज्ञेय कळेल, नाहीतर कळणार नाही. आपल्याला माहिती आहे की घरामध्ये कालवण करायचं आहे, म्हणजे त्याला आपल्या कोल्हापुरी भाषेत आमटी असा शब्द आहे, बरोबर आहे. आमटी करायची आहे आणि आपल्या घरातील जी गृहिणी आहे ती थोड्याशा कामानिमित्त बाहेर गेलेली आहे. सगळं जेवण झालंय. काय झालंय? सगळं जेवण झालंय. म्हणजे भाकरी करून ठेवलेली आहे, कोरड्या सुकं करून ठेवलंय, सगळं काय करून ठेवलंय, पण आमटी हा भाग एक राहिलाय फक्त. ते काही निमित्तानं बाहेर गेलेले आहेत. आणि मग काही निमित्तानं जेव्हा बाहेर जातात त्यावेळेला आपण जेवणाची वेळ झाली म्हणून स्वयंपाकघरात येतो. आपल्याला माहिती आहे की 1 तास 2 तास येणार नाहीत. मग आता जर ते कालवण करायचं झालं तर रोज बघतोय आपण साहित्य कुठं आहे माहिती आहे, सगळ्याच गोष्टी तिथं सामुग्री आहे, आपण स्वतः तिथं आहे. मग आमटी करायला हरकत काय आहे? मी वांग्याची आमटी करायला लागलाय. बसा बसा चिरली वांगी, भांडं ठेवलं, आमटी फोडणी टाकायला सुरुवात केली. म्हणजे गेली 50 वर्ष वांग्याची आमटी खाल्लेली आहे. करण्याची वेळ आज आली. आता करण्याची वेळ ज्यावेळेला येते त्यावेळेला त्या ठिकाणी साधन सामुग्री सगळे, चटणी आहे, मीठ आहे, तेल आहे, तिखट मीठ सगळं एकत्र ठेवलेलं आहे, सगळं आहे. अगदी पातेलं पण ठेवलंय आपण, तेल टाकलंय, फोडणी सुद्धा टाकली. आता आमटी करायची आहे म्हटल्यानंतर पाणी किती ठेवायचं इथनं अंदाज सुरुवात. चटणी किती टाकायची, तेल टाकलेलं जादा झाले काय कमी झाले, म्हणजे दुसऱ्याला तेल कमी झाले म्हणून सांगायला किंवा तेल जादा झाले म्हणून सांगायला फार सोपं आहे. सांगायचा मुद्दा इथे येतोय, लक्षात घ्या. काय कळत नाही काय, तेल जादा ओतलंय आज, हे सांगायला फार सोपं आहे. पण एक वेळ, दिवस मी म्हणत नाही, एक वेळ आपल्यावाली या आणि त्यावेळेला आपण कालवण करताना थोडंसं तेल जादा झालं, चव बदलली, चटणी जादा झाली, मीठ कमी पडलं, मीठ जादा झालं, चटणी कमी पडली. मग किमान त्या दिवशी तरी ठरवायचं की बाबा ज्याचं काम आहे त्यानं ते केलं पाहिजे, काय हरकत नाही. पण आमटी कशी बनवतात याची रेसिपी सांगायला फार आवडते, पण स्वतः करताना तीच पद्धत परमार्थामध्ये, तीच अगदी पद्धत, जोखून मोखून हा शब्द आहे बघा, लक्षात घ्या. म्हणून एतत् प्रवक्ष्यामि, उच्चार तो सांगतो अशा पद्धतीनं, कारण पाठीमागचा अध्यारूत आहे विषय, अध्यारूत विषय असल्यामुळं, कारण यत्र यत्र धुमा तत्र तत्र वन्नी हाच विश्वास आमचा आहे, त्याच्या पलीकडे आमचा विश्वास नाही. आता सायंकाळच्या वेळा बऱ्याच वेळा आपण कार्यक्रम झाल्यानंतर लांबून जात असतो, प्रवास करत असतो, त्यावेळेला आता ऊस गेलेले असतात, फड पेटवलेले असतात, कुठं ते लांब असतात फड, तिथं धुराचे लोटच्या लोट वर असे चाललेले दिसतात आपल्याला. आता तिथं आपल्याला असं सांगायची गरज आहे की बाबा तिथं धुराचे लोट चाललेत म्हणजे तिथं आता अग्नी आहे. जिथं धूर तिथं अग्नी. प्रत्यक्ष प्रमाणानं ज्ञात गोष्ट कळते, पण आमच्यावर एक संस्कार आहे.
अनादिकालापासून. आणि तो अनादिकालापासून असलेला संस्कार काय करतो? स्मृतिरूप परत्र पूर्व दुष्टावभास या ब्रह्मसूत्रातील तत्वाप्रमाणे चालतो. म्हणजे दोरीच्या ठिकाणी सर्प, सोप्या भाषेत घेतोय फक्त आता, दोरीच्या ठिकाणी सर्प भासणं ही बघणाऱ्याची चुकी आहे, तिन्ही सांज याची चुकी आहे. बघताना बघितला, कार्यकारण मीमांसा चालू झाली, अरे सर्प आहे, दचकला, मागं सरकला, पण बॅटरीचा झोत, प्रकाशाचा झोत त्याच्यावर आला आणि मग कळलं, अरे रे रे, विनाकारण घाबरलो. मगाशी काय विनाकारण घाबरलो? सर्प होता असं वाटलं. तसं परमार्थात बरंच वाटतंय. लक्षात घ्या, विनाकारण घाबरलो, पण प्रकाशानं कळलं, नाही 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 दोरे आहे. पण तात्पुरता कासना, तेवढ्या पुरता कासना, तो त्या ठिकाणी स्मृतिरूप परत्र पूर्वदृष्टावभास याची प्रचिती आलीच. आणि म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे अनादिमत परमब्रह्म. त्याचं तत्व सांगितलं कसं, ते अनादि असं ते परमतत्व आहे. आणि ते परमतत्व म्हणजे तो परमात्मा समजून घेण्यासाठी आपल्याला आवश्यक असणारी गोष्ट ज्ञान. म्हणून श्रवण मनन निधिध्यासन या गोष्टीनं अंतःकरण शुद्धी करून सत्संगतीची आस धरून सतत त्याच विषयी ज्ञान प्राप्त करण्याची जी भूमिका घेतो ती शुभेच्छा भूमिका. एवढंच नाही, आत्मा अविनाशित्व आहे, त्याचं तत्वच ते आहे. किंबहुना अहम ब्रह्मास्मी या तत्वाचा बोध माझ्या सद्गुरुरायांच्याकडून काना वाचनाचे भेटी येत नाही तोपर्यंत मी साधना करतच राहणार. पण ते त्यांच्या मुखातून आलेले शब्द सतत, मी सतत हा शब्द आहे, सतत म्हणजे फक्त जागेपणी नव्हे, स्वप्नात सुद्धा सतत मी तोच विचार करत राहीन, सुविचारणा. लक्षात घ्या. आणि असा विचार करत करत मी पुढे चाललेलो आहे. पण काय होतं, शरीर आणि शरीराच्या धर्मानं अनेक गोष्टी त्याच ज्या आहेत हे कळत नाही. विशेष करून जेवल्यानंतर लगेच झोपू नये. पतंजलीकार सांगतात किमान 3 घटिकाचा वेळ मध्ये असावा, 3 तासाचा वेळ मध्ये असावा. जेवल्यानंतर लगेच झोपायचं नाही, 3 तास कमीत कमी जागायचं आणि मग झोपायचं. मग आता रात्री 10ला झोपण्याची आमची सवय, 10ला जेवणाची आमची सवय आहे, मग झोपणार किती वाजता? मग तोपर्यंत काय करणार? ज्ञानेश्वरी वाचणार, गाता. मग काय वाचणार त्यावेळा? त्यावेळा टी व्ही बघणार, नाहीतर फेसबुक किंवा मोबाईल बघत बसणार. कारण सरासरी 12ला नेटपॅक संपते आणि नवीन चालू होते. बरोबर आहे ना? बदला ना. ते का बदलत नाही आपण लक्षात घ्या. एक तर 7:30ला भोजन झालं तर पुढं आपल्याला 3 तास 10:30 पर्यंत आपल्याला थांबता येईल. आमच्याकडे एक सवय आहे, गावागावामध्ये जेवलं की जरा बाहेर फिरून यायचं. कुठं बाहेर? गल्लीतनं फिरून यायचं. तिकटीवर जाऊन जरा उभा राहायचं, इकडं जा तिकडं जा, अशा पद्धतीनं. आणि मग त्याला नाव दिलं शतपावली. काय नाव दिलं? म्हणजे काय विपर्यास लोक करतात. किती विपर्यास आहे सांगा. हा शतपावलीचा विपर्यास आहे. जेवल्यानंतर कुणाशी न बोलता चालत जायचं असतं आणि चालत यायचं असतं, कुणाशी बोलायचं नाही. आणि त्यावेळेला आमचं अध्यात्म सांगतं चिंतन करत जा. काय करत जा? चिंतन करत जा. म्हणजे आमचे वडील नेहमी सांगायचे, ताळेसकर महाराज, की जास्त शिकायचं नाही म्हणले, कमी शिकायचं पण चिंतन जास्त करायचं. जास्त वाचायचं नाही, कमी वाचायचं पण चिंतन जास्त करायचं. या चिंतनाचा परिणाम काय होतोय? आपल्या वागण्यावर होतोय.
आणि जास्त नुसतं वाचत गेला तर काय होईल, अहंकार वाढत जाणार. मी हे शिकलोय, मी ते शिकलोय, मी ते शिकलोय, मी ते शिकलोय, सगळंच मी शिकलोय, म्हणजे माझ्यासारखा आता ज्ञानी कोण नाही, त्याच्या दृष्टीनं ज्ञेय नाही. ज्याच्याकडे 18 लक्षणं आहेत पाठीमागची, अमादितोपासून दुःख दर्शनम पर्यंत जी लक्षणं आहेत 18, ती ज्यानं स्वीकारून पुढं चाललाय त्याच्या ठिकाणी जे परमात्मा आहे किंवा अनादी कालापासून असणारा जो आहे त्याचं ज्ञान व्हायला चालू होतं. आता ते ज्ञान होण्यासाठी आणखी कोणत्या गोष्टीची गरज असते, पुढं आपल्याला सांगितले तनुमानसा. काय होतं, अनेक गोष्टी आमच्या संस्कारात आलेल्या आहेत, अनेक काळापासून आहेत, आताच्याच नाहीत त्या, अनेक काळापासून. धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्याये जाणून शरण रिगा देवाशी. शरीर आणि शरीराच्या धर्म म्हणजे कर्तव्य शब्द आहे अर्थ. इथं शास्त्रामध्ये काही शब्द असे जोखून वापरलेले आहेत की त्या ठिकाणी त्याचा विचार तिथंच व्हावा लागतो, त्याच शब्दाचा अर्थ घ्यावा लागतो. तिथं दुसरा अर्थ घेतला तर फसगैबत होते. धर्म कर्तव्य, शरीर आणि शरीर धर्माची जे धर्म आहे शरीर धर्म, तो धर्म स्वीकारून ज्या वेळेला अहम ममतेच्या लवड सवडीमध्ये सतत रममान होऊन राहतो, पण साधक जो असतो तो साधक त्यागण्याची प्रवृत्ती ठेवतो. आणि त्यागण्याची प्रवृत्ती, आता ती पाठीमागची 18 लक्षणं सोबत घ्या आणि त्याच्या पुढे या, ज्याच्याजवळ समाधी षटक आहे. कळते काय बघा, शम दम श्रद्धा उपरम तितिक्षा समाधान, या 6 साधनं कळतात ना. हां, म्हणजे समजा जर पोळ्या करायच्या झाल्या तर साधनं काय लागतात हो, परात नुसती चालते का, तवा नुसता चालतोय, पळपूट लाटणं पण पाहिजे, कारण ते साधन आहे. पोळी करण्यासाठी ते काय आहे, साधन आहे. आणि भाकरी करायची झाली तर पळपूट लाटण्याची गरज, पण परात पाहिजे, साधन आहे ना ते. ऊस तोडायला चाललाय आणि धाराचं खुरप न घेता दात्रीचं खुरप घेऊन गेलाय. आपल्याकडे माहित आहे, कोल्हापूर जिल्ह्यातला शब्द प्रसिद्ध आहे, दात्रीचं खुरप. ऊस तोडायला गेल्यावर काय उपयोगाचं, काहीच नाही. आणि गवात कापायला गेल्यावर ऊसाचं खुरप घेऊन गेला तर, अरे जिथं साधन जे वापरायचं तेच वापरलं पाहिजे, दुसरं वापरून चालत नाही. तिथं ते साधन बदललं की नाही काम होणार तुझं पूर्ण. ते तुझं साधन पूर्ण व्हायचं असेल तर साधकाजवळ ज्ञान भूमिका, ज्ञान लक्षण आणि समाधी षटकत्व असावंच पाहिजे. शम पाहिजे, दम पाहिजे, श्रद्धा पाहिजे. आणि आता मी तनुमानसा, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं काय जेवढं आपल्या वेळेत होईल तेवढं मांडणी करू आपण. तनुमानसा यामध्ये शरीर आणि शरीराच्या धर्मानं येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये उपरती आपल्याकडे असली पाहिजे. धनदारा पुत्र यांच्याविषयी उपरती असली पाहिजे. आता उपरती असणं आणि त्याग असणं यात फरक आहे. उपरती असणं म्हणजे सांभाळणं, सांभाळ करून त्यांच्या जवळची आसक्ती बाजूला करणं. ध्यानात आलं. म्हणजे तुकोबारांचे एक सुंदर अभंग आहे, पिकविणे तया खाणे किती पंगतीस सुकाळ. एक खंडी भात तट्ट्याला लावलेला आहे, सांभाळले, किती जीवापाड सांभाळले. आणि ज्या वेळा घरात पंगत असते त्यावेळा वाडा भात, घ्या भात, सांभाळले. मात्र आता जरास मी मागं जातोय, मी मागं म्हणजे एक 20 वर्षापूर्वी, 2000 साली किंवा 2000च्या आधी आपल्याकडे गावोगावी सप्ते व्हायची. पट्टी फारशी नसायची त्यावेळा, म्हणजे पैसे हाच नसायची. हे सगळ्यांना अनुभव आहे, फक्त नेतोय, जाणीव फक्त येतोय आणि पुढे येतोय. त्या ठिकाणी काय असायचं, भात असायचं. ते भात कधी गोळा करायचं, सप्त्याचं भात सुगीला. हे सप्त्याच्या भात म्हणजे आमचा सप्ताह जर वैशाखमध्ये असेल तर त्या सप्त्याचं नियोजन जोडणी कधी चालू, सुगीला चालू. म्हणजे ही मंडळी सप्त्यातच कायम असणार, डोक्यात काय असणार, सप्ताह. आता फार नाही अवघड लागत,
जरी समजा हा उद्या सप्ताह संपल्यानंतर 4 दिवसांनी आणि करायचा सप्ताह म्हटले तरी अवघड वाटत नाही, कारण पैसा लोकांच्याकडे. चला, पण पूर्वी असं नव्हतं. पूर्वी पैसा नव्हता, आपुलकी होती, प्रेम होतं, आणि त्यामुळं भात आधी गोळा करायचं. आता ते भात काय करायचं, मंदिरात तर ठेवता यायचं नाही, कारण मंदिरही बारकी असायची, बरोबर आहे. आता काय झालं, याच्या फंडातून त्यांच्या फंडातून त्यांच्या फंडातून मंदिरं मोठी आहेत, काय अडचण नाही, म्हणजे एक सुखाची गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. पण पूर्वीच्या काही काय असायचं, त्याच्यातला एक जो म्होरक्या आहे किंवा त्याच्या मंडळामध्ये कोणतरी एखादा मोठं घरवाला आहे, 12 आखणी घर, 9 आखणी घर, 8 आखणी घराचा जो आहे, लग सोपा, ज्याचा घणघणीत आहे, आणि एक वाक्य कानात सांगतो, ज्याच्यावर अत्यंत विश्वास आहे, हे वाक्य कानात ठेवायचं, पुढे घ्यायचं नाही. ते त्या गृहस्थाच्या घरामध्ये तो तट्ट्या लावून ठेवायचा. आता ते भात गावाचं काय तुझं, गावाचं, कुणाचं, गावाचं आहे, पण कशासाठी, सप्त्यासाठी. समजा योगायोगानं त्याच्या घरातलं धान्य संपलं तरी तो तट्ट्याकडे बघत नाही, पण सांभाळ कसा करतोय, जीवापाड. हा शब्द जीवापाड, हे माझं नाही, हे सप्त्यासाठी आहे, गावाचं आहे, मला सांभाळलं पाहिजे. मला जरी आज नसलं तरी उसरवारी करेन, मी उपाशी राहीन, पण त्याच्यातला एक दाणा सुद्धा मी घेणार नाही. सांभाळायचं पण आसक्ती नाही. कळला विषय, उपरती हा विषय कळला काय बघा. मुलाबाळांना सांभाळायचं पण आसक्ती न ठेवता सांभाळायचं, दुःख होत नाही त्याच्यामुळं. नाहीतर मग प्रत्येक जण सांगतोय काय मुलगा बघत नाही, हो आसक्ती बघत नाही तुझी, मुलगा बघत नाही हा विषय नाही आहे तिथं, तुझी आसक्ती जी आहे ती आसक्ती बघत नाही. आणि मग त्याच्यामुळे ते म्हणतात काय नाही, आता ते मुलं बघत नाहीत त्याच्यामुळे आम्ही तुमच्याकडे आलोय. आमच्या आश्रमात येणारी माणसं भरपूर आहेत तशी, मुलगा बघत नाही म्हणून आश्रमाकडे यायचं. काय काम आहे, म्हणजे ज्यावेळा तू कमवत होतास त्यावेळेला आश्रम दिसला नाही, आणि मुलग्याने बघायचं बंद केलं की आश्रम, काही ज्ञान होणार नाही. इथं शब्द विषयच आहे, तो लक्षात घ्या. सत नात उच्चते, अन्वय मी सांगितलंय आपल्याला, लक्षात घ्या. कारण काय आहे, तो कसा आहे, रूप वर्ण ज्याच्याजवळ नाही त्याला म्हणतात नाही रूप वर्ण जेथे, किंवा त्याला शब्द माऊलींनी सुंदर वापरले, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण, नाही रूप गुण वर्ण जेथे, तोहारी श्रीहरी पाहिला डोळे भरी. ही अनुभूती आहे सगुण साकाराची. आणि मग पुढे सांगितलं तो कुठं आहे, अरे शोधायला जायची गरज नाही. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, तीही उभी मूर्ती विटेवरी. सगुण साकारत्व साधकतेमध्ये असावं आणि निर्गुण निराकारत्व उच्चतम कोटीला प्राप्त करावं. आणि मग आपल्यामध्ये जी काही तुर्यगा आहे ती तुर्यगा प्राप्त व्हावी. ती तुर्यगा कशी असावी, अस्वायसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगुदशा. त्याचं स्वरूप आणि माझं स्वरूप ज्या वेळेला एक आहे याचा दृढ विश्वास होईल. नुसता विश्वास नाही, दृढ विश्वास, त्याच्या त्या ज्ञानावर दृढ विश्वास. ते स्वरूप वेगळं नाही, भिन्न नाही, मीच तोच मी, असा ज्यावेळेला दृढ विश्वास बसेल त्यावेळेला ज्ञेयाची प्राप्ती होईल. तोपर्यंत ज्ञेयाची प्राप्ती नाही. दह्यामध्ये अनेक गोष्टी असतात, पण तूप होण्यासाठी घुसळावंच लागतं. ही प्रक्रिया आहे. तशी ज्ञान प्रक्रिया ही अशीच आहे, लक्षात घ्या. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा काही उपयोगाच्या नसतात, लक्षात घ्या. कारण जोपर्यंत ज्ञानाच्या उत्तमात्तम उत्तम गोष्टी प्राप्त होऊ शकत नाहीत, मग आपण विचारावं माऊलींना किंवा विचारावं प्रत्यक्ष भगवंताला. कारण एक यात अतिशय व्यतिरिक व्याप्ती आणि अन्वय व्याप्ती हा एक भगवद्गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये एक गोष्ट आहे, व्यतिरिक व्याप्ती आणि अन्वय व्याप्ती. पण त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला सांगतो की ज्या वेळेला भगवंताला असं वाटलं अरे युद्धभूमीवर सांगताना सगळं सांगायचं होतं मला, पण ती वेळ नव्हती म्हणून थांबवलं. आणि नेवाशेच्या महालया मंदिरामध्ये ज्या वेळेला
स्वप्नदृष्टांत झाला त्यावेळेला सांगितलं की बाबा ज्ञानदेवा, मला बरंच सांगायचं होतं त्यावेळा, पण ती वेळ नव्हती, वेळ पुरली नाही. आता जे मला सांगायचं होतं ते तू सांगू शकतोस, त्याच्यामुळे तू आता नवीन मांडणी भगवद्गीतेची कर. त्याला भावार्थ दीपिका म्हणतात. म्हणजे ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेची नित्य नूतन मांडणी, लक्षात घ्या. म्हणून भगवद्गीतेमध्ये जे आहे ते ज्ञानेश्वरीमध्ये आहे, पण ज्ञानेश्वरीमध्ये जे आहे ते भगवद्गीतेमध्ये अंशता नाही. हे चिंतन फार महत्वाचं आहे. इतकं व्यापक ज्ञानदेवांनी सांगितले. हे कुणासाठी? आपल्यासाठी. कुणासाठी? तुमच्या आमच्यासाठी. की बाबा नाही, हे असं आहे, हे गरजेचं आहे. आणि म्हणून ते उच्चते, ते म्हटलं जातं. मग अशा पद्धतीनं आपल्याला ते त्याचं ज्ञान प्राप्त व्हावं ही भूमिका घेऊन ज्यावेळेला आम्ही पुढे जातो त्यावेळेला ते ज्ञान पैगा बरवी. कुठलं ज्ञान? गाड्या दुरुस्त करायचं, ऊस तोडायचं, होळी घालायचं, माहित आहे ना? हे सगळी ज्ञानच आहेत. म्हणजे होळी कोण पण घालत नाहीत, घालता पण येत नाही. खंडीवर मळशीला पण होळीची टाप काढणारा एकटाच असतोय बादल. नाहीतर आमच्यासारखा होळीवर चढला नाही, वळवाचा पाऊस आला तर भोत्यान चांगलं, भोत्यान चांगलं. काय होळी आहे? खंडीची आहे. आणि उपसाय चालू केल्यावर कडनच तेवढं चांगलं आत. म्हणून टाप काढणारा चांगला लागतोय. परमार्थात हेच आहे, लक्षात घ्या. ज्याची टाप चांगली निघाली आत उतरतच नाही. मग पिंजरानच पिंजरा झाकायचं काय, दुसरी कुठली गोष्ट वापरायची? हीच गोष्ट आहे महत्वाची. पिंजरानच पिंजर झाकायचं असते, तिथं तरटे आणून झाकायचे नसते. आता आमच्याकडे झालाय पैसा, ते म्हणते ताडपत्री आणून घालूया. पण जुनी लोक पिंजरावरच पिंजरा झाकून टाप काढत होती, एक थेंब सुद्धा आत जात नव्हता. ध्यानात घ्या. आणि मग आपल्याला लक्षात येईल त्या भगवंताला विचारावं ज्यानं माऊलीनं आदेश दिला की बाबा माझं बरंच सांगायचं होतं ते राहिलं, तू सांग. त्या भगवंताला आपण विचारायचं. आता आपण विचारायचं. कारण का विचारायची ताकद आहे आपल्याकडं? सु म्हणून हा शब्द मी पहिल्यांदा वापरलाय म्हणून. आता विचारावं भगवंता, हे ज्ञेय जे आहे, तुझं जे ज्ञान आहे ते मला सगळं मान्य आहे, पण तुझ्याकडे काय पुरावा आहे काय पाठीमागचा? कारण आम्ही कशी आहे माणसं, पुराव्याशिवाय मानायला तयार नाही. पुरावा काय का? मग भगवंत म्हणतो आहे ना, देख पा जनकाधिक कर्मजात असे न सांडता मोक्ष सुख पावते झाली, देखे प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले लोकालागी. कुणासाठी? त्यांच्यासाठी नाही. माझं सर्वस्व ज्ञान ज्यांना झालं, माझी अनुभूती ज्यांना आली, त्यांनी पुन्हा लोकसंग्रहास्तव लोकांच्यासाठी पुन्हा कर्म मार्गाचा अवलंब केला. म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती, ज्ञानोत्तर कर्म, ज्ञानोत्तर उपासना या गोष्टींची आवश्यकता का? तर आडराणी भरले जग या शब्दासाठी. कारण सगळेच बघणारे ज्ञानी आहेत असं नाही. किंबहुना बघणारा एखादाच ज्ञानी आहे आणि 99 मात्र अज्ञानी आहेत. त्यांच्यासाठी तुला ज्ञेय प्राप्त करून पुन्हा कर्म करावंच लागेल. आणि मग हे ज्याला कळलं त्याच्याविषयी भगवंत म्हणतात, इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्य विधीयते एतद्यो वेति तं प्राहु क्षेत्रज्ञ इति तद्विदा. पुंडलिक वरदारी विठ्ठल.